सातवी गणित मॅथमॅटिक्स मध्ये 13 नंबरच्या चॅप्टरचं नाव टाका पायथागोरस थेरम। पायथागोरसचा सिद्धांत पेज नंबर 87 वर एक वाक्य बघा, बोल्ड केलेलं सापडलं का बघा बरं। इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ अदर टू साइड। सापडलं का वाक्य कुठं आहे? काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो। सापडलं वाक्य ते वाक्य लिहून काढा इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये। पेज नंबर 87 वर आहे बघा वाक्य ते। ते तेवढं वाक्य लिहून काढा। झालं का? द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स। काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजेत का असतो। ते कसं लिहायचं बघा इकडं। पायथागोरस थेरम कसं लिहायचं बघा सगळेजण। पायथागोरसचा सिद्धांत लिहायचं कसं बघा। हायपोटेनस म्हणजे कर्ण कोणता? काटकोन आहे की नाही, काटकोन राईट अँगल, त्याच्या समोरच्या बाजूला हायपोटेनस कर्ण म्हणतो आपण। या काटकोनाच्या राईट अँगलच्या समोरची साइड कोणती आहे? AC। काटकोन
कर्णाच्या समोरची बाजू कोणती आहे? AC. हा झाला तुमचा हायपोटेनस, हा झाला तुमचा कर्ण. AC स्क्वेअर इज इक्वल टू, सांगा त्याला आता उरलेल्या दोन बाजू कोणत्या सांगा, ती सोडून. AC स्क्वेअर सोडून सांगा. AB स्क्वेअर प्लस, कळालं का? हायपोटेनस म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर, त्याला सोडून उरलेल्या दोन बाजू कोणत्या? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. सांगा बरं, हायपोटेनस कोणता आहे सांगा बरं, कर्ण कोणता आहे? ह्याच्या समोरचा. त्याला सोडून उरलेल्या दोन बाजू कोणत्या सांगा? PQ येते, समजते का? ह्याच्यामधला हायपोटेनस कर्ण कोणता आहे? ह्याच्या समोरचा एलियन. त्याला सोडून उरलेल्या दोन बाजू कोणत्या? अगोदर फॉर्म्युला कसं लिहायचं कळालं का सगळ्याला? पायथागोरस थेरम, पायथागोरसचा सिद्धांत कसं लिहायचं कळालं का सगळ्याला? लिहून घ्या. कुठं होतं?
झाला? झालं का हो सगळ्यांचं? झालं? तुम्हाला देऊ आता 3 आकृत्या करायला? हे बोलू नका. हे 6 डायग्रामचं करा.